माननीय विरोधी पक्षनेते एक निवेदन आहे। सभापती महोदय, वाळूचं उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 कालावधीत करता येतं। एनजीटीचा नियम आहे की सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत। तसेच सायंकाळी 6 वाजेपर्यंत वैध वाहतुकीचा परवाना ईटीपी तयार करण्यात आलेल्या वाहनामधून सायंकाळी 6 नंतरही त्या सकाळी 6 ते सायंकाळी 6च्या कालावधीत जो ईटीपी तयार होतो त्या ठिकाणी 6 नंतर याची वाळूची वाहतूक करता येतं। वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिजाची वाहतूकही 24 तास करता येतं। काही शहरामध्ये दिवसा वाहनाच्या रहदारीचे प्रमाण, जे मेट्रो शहर आहेत, रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीस बंदी असते दिवसानी, कारण अनेक कारणं असतात। अनेक ठिकाणी विविध प्रकल्पाचे कामं विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी वाढलेली आहे। शिवाय सायंकाळी 6 नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध जो वाहन आहे वाहनाचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही, कारण वाहनाला 24 तास परमिट आहे, पण वाळू आपण 12 तासच त्या ठिकाणी देण्याचा आपला ट्रान्सपोर्ट करण्याचा नियम आहे। सभापती महोदय, या ठिकाणी परराज्यातून आपल्या राज्यामध्ये जी वाळू येतं त्या वाळूला 0 रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो, पण राज्याच्या वाहतुकीला ही परवानगी आपण देत नाही। तर राज्यामधील वाळूच्या वाहतुकीसाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये जी वाळू उत्खनन करून आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या वाळूला 24 तास त्या ठिकाणी वैध परवाना देऊन आपण त्या ठिकाणी ज्या शर्ती अटी आहे, शर्ती अटी काय आहेत, त्याचं जिओ फेन्सिंग करणे, त्या ठिकाणी CCTV सर्व्हिलन्स त्या प्रत्येक वाहनाला देणे, GPS बसवणे, पण दिवसभरात जे उत्खनन होतं ते साठा जो असतो त्या साठ्याला रात्री वाहतूक करता येत नाही, म्हणून आपण 24 तास वाहनाला परमिट देतो आहे। आणि महाखनिजवर ऑनलाईन करून नंतरच हे वाहन चालू असेल, त्याला CCTV असेल, त्याला GPS असेल, जिओ फेन्सिंग असेल, या अटीवर आपण जी दिवसानी जो साठा झालेला त्याला रात्री वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे। तो शासन निर्णय जारी करायचा आहे, सभागृह सुरू आहे म्हणून सभागृहात निवेदन करतो आहे।